इराण आणि अमेरिकेदरम्यानच्या पश्चिम आशियातल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेतर्फे चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स आज पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत। आजपासून ही चर्चा सुरू होणार आहे। तत्पूर्वी या चर्चेचा काहीही निकाल लागला तरी इराणसोबत किंवा इराणशिवाय होर्मुझच्या सामुद्रधुनी सुरू करण्यासाठीच्या नियोजनाचे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत। तत्पूर्वी अमेरिकेसोबत शांतता चर्चा करण्यासाठी इराणचं शिष्टमंडळ काल पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं दाखल झालं। या शिष्टमंडळाचं नेतृत्व इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बकेर घालिबाफ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास आराक्ची करत आहेत। अमेरिकेसोबतचा संघर्ष समाप्त करण्यासाठी हे शिष्टमंडळ आलं आहे। पाकिस्तानमध्ये आलो असलो आणि ही सदिच्छा भेट असली तरी त्यावर विश्वास नसल्याचं या शिष्टमंडळानं म्हटलं आहे। लेबनॉन आणि बंदी या मुद्द्यांवर तोडगा निघाल्याशिवाय चर्चा सुरू होणार नाही असं इराणनं म्हटलं असल्यामुळे या चर्चेविषयी शंका निर्माण झाली आहे।